चॅनलचं नाव बघायचं तुला. कसं दिसतंय? चांगलं दिसतंय. चॅनल सांगू मग मी तुला. तू जाऊन सबस्क्राईब करशील. महाराष्ट्राचा विकास नाव आहे. काय सांग? हां, सर्च कर आणि मला सबस्क्राईब करा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण दाखवणार आहे बिगिनर फ्रेंडली मोटो व्लॉगिंग सेटअप, जो की मी आता येणाऱ्या पुढच्या राईड मध्ये यूज करणार आहे. जर तुम्ही मोटो व्लॉगिंग करत असाल किंवा नसालही करत, फक्त तुम्ही नॉर्मल बाईक राईड करत असाल, तरी एक हेल्मेट खूप जास्त इम्पॉर्टंट असतं मित्रांनो. सर्टिफाईड हेल्मेट घेणं खूप गरजेचं आहे. आणि जर तुम्ही लॉंग राईड करत असाल तर 100% तुम्ही सर्टिफाईड हेल्मेट घ्यायला पाहिजे. तसंच आपल्याकडे आज म्हणजे माझ्याकडे हेच हेल्मेट आहे. हे आहे एक्झॉरचं एपेक्स सिरीजचं हेल्मेट, ज्यावर मी इंटरकॉम पण कनेक्ट केलेलं आहे. याची पॅडिंग वगैरे रिमुवेबल आहे. याला डॉट आणि ECEचं सर्टिफिकेशन आहे. हे असं लुक आहे याचं, तुम्ही बघू शकता. याला आपण नंतर ब्लॅक वायझर पण लावणार आहे. तर ह्याच्यावरच आज आपण मोटो व्लॉगिंग सेटअप करणार आहे. बघा, हे माउंट मी ऑलरेडी लावलंय, कारण की हीट गनने, म्हणजे हेअर ड्रायर वगैरे जे असेल तुमच्याकडे, त्यांनी थोडंसं गरम करून पेस्ट केलं की हे मजबूत चिटकतं. त्यामुळे मी ऑलरेडी पेस्ट करून आणलंय. बाकी मी तुम्हाला सगळं इथं दाखवतो. त्यानंतर जसं की तुम्हाला माहिती आहे, आपल्याकडे आहे ऍक्शन 5 प्रो, जो की आपण माउंट करणार आहे. नेक्स्ट आहे आपल्याकडे सॅमसंग AKG चे हेडफोन, जे की आपण माईक म्हणून हेल्मेट मध्ये यूज करणार आहे. तर मी माईक का नाही घेतलं, हेडफोन का घेतले, याचं कारण मी तुम्हाला जेव्हा मी याच्यावर माउंट करेल, तेव्हा याची क्वालिटी जेव्हा दाखवेल, तेव्हा मी सांगेल की मी हेडफोन का घेतले सॅमसंगचे. त्यानंतर आपल्याकडे आहे काही ऍक्शन प्रोचे माउंट्स. आता हे माउंट आपल्याला युजफुल होईल हेल्मेटला लावायला आणि हँडल बारला लावायला कॅमेरा. तर चला आपण सेटअप करू. तर सगळ्यात पहिलं आपलं माउंट आहे हे जे माउंट. तर याच्यावर असं आपण हे जे माउंट लावून घेऊ. हे चिटकणं जास्त गरजेचं आहे बरं का, नाहीतर तुमचे 40,000 गेले पाण्यात. नाही, मजबूत आहे ते, तसं काही होत नाही त्याला, पण तरी सांगतोय. आणि हे माउंट आहे आपलं हँडल बारचं माउंट. ह्याला हँडल बारवर लावायचं आणि इथे कॅमेरा लावायचा, म्हणजे आपला फ्रंट शॉट आपण काढू शकतो. आणि हे दोन आहे एक्सटेंडर. ह्यानी काय होतं तुम्हाला सांगतो. जर ह्या जे माउंटलाच मी कॅमेरा लावला, तर मला अँगल सेट करायला आतून जेव्हा मी हेल्मेट घालेल, तेव्हा मला ती दुसरी डिस्प्लेवर मला दिसणार नाही ऍडजस्ट करण्यासाठी अँगल वगैरे. तर ह्या एक्सटेंडरचा फायदा हा आहे की मी हे एक्सटेंडर लावून याच्यावर जर कॅमेरा लावला, तर मला आतून स्क्रीनवर दिसेल की अँगल काय आहे, कसा येतोय वगैरे वगैरे. तर आपण दोन एक्सटेंडर आहे, आपण हे मोठंवाला यूज करणार आहे. हे स्क्रू लावून घेऊ. हे आहे मॅग्नेटिक माउंट, जे मी तुम्हाला अनबॉक्सिंग मध्ये दाखवलं होतं. हे पण याच्यावर आपण असं लावून घेऊ. तर हे झालं आता सेटअप. फक्त आता याच्यावर हा कॅमेरा असा ठेवून घ्यायचा. बघा किती क्लीन आहे. अजून एक गोष्टीची आज अनबॉक्सिंग करणार आहे आपण. हे आहे ग्रेनारोचं माईक, जे की आपण जेव्हा असे टॉकिंग व्हिडिओ बनवू तेव्हा आपल्याला यूज करेन. हा व्हिडिओ मी ह्याच माईक मध्ये शूट केलाय. इथं मी त्याचं माईक लावलंय आणि मोबाईलला त्याचं रिसिव्हर लावलंय. तर हे अशा प्रकारे याचा बॉक्स आहे आणि हे विथ चार्जिंग केस येतं. ह्यामध्ये याचे दोन्ही रिसिव्हर आणि माईक याच्यात बसून जातं आणि दोन्हीच्या सोबत चार्जिंग होते. हे खूप बेस्ट माईक आहे. आवाज तुम्ही बघू शकता. याच्यात 3 लेवल्स आहे नॉइज कॅन्सलेशनचे. बघा आता तुम्हाला दाखवतो. हे झालं फर्स्ट लेवल, हे झालं सेकंड लेवल, हे झालं थर्ड लेवल
आणि हे झालं नॉईज कॅन्सलेशन बंद. आता बघा तुम्हाला सराउंडिंगचा किती आवाज येत असेल. तर जर तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ बनवत असाल, बिगिनर आहात तर माझ्यासारखेच, तर हा माईक तुम्ही घेऊ शकता टॉकिंग व्हिडिओ. सर आपल्याकडे जे हे AKG चे हेडफोन आहे हे आपण आधी सेटअप करून घेऊ हेल्मेट मध्ये. तर हे बघा मित्रांनो, मी सगळी पॅडिंग रिमूव्ह केली आहे आणि अशा प्रकारे माईक सेटअप केलंय. हे इथं माईक असं घेतलं, जे हेडफोनचं जे माईक असतं ते इथं अटॅच केलं, त्यानंतर अशी वायरिंग गोल फिरून जे एंड आहे ते इथं लावलं. खूप कुटाने बाई आहे. आल्यावर सांगतो तुला चॅनलचं नाव. आल्यावर सांगतो, आल्यावर. बस. सांगतो आल्यावर. 5 मिनिटात येतोय आम्ही. चॅनलचं नाव बघायचं तुला. कसं दिसतंय? चांगलं दिसतंय. चॅनल सांगू मग मी तुला. तू जाऊन सबस्क्राईब करशील. महाराष्ट्राचा विकास नाव आहे. काय सांग? हां, सर्च कर आणि मला सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे माउंट केलेलं आहे मित्रांनो आपण. कॅमेरा, माईक, सगळ्या गोष्टी झालेल्या आहे डन. कसं दिसतंय तुम्ही सांगा मला. आणि माईकचा पण आवाज कसा येतोय ते पण सांगा. माईक क्वालिटी, जर माईक क्वालिटी चांगली असेल तर सॅमसंगच्या AKG हेडफोनला इज्जत द्या, आणि जर चांगली नसेल तर इज्जत देऊ नका. तर आता आपण चाललोय चहा प्यायला अशा ठिकाणी, या ठिकाणी. भाई पण मानेला लगेच वजन फील होत आहे माझ्या. कुठून? हां हां, बरोबर आहे. येस येस, शुअर शुअर सर. हां, इथं आता मी वायझर बंद करतो आणि मग बघू आपण माईक क्वालिटी कशी आहे. आता मी वायझर बंद केलेला आहे. आता आवाज कसा येतोय मला सांगा. म्हणजे मी पण बघल एडिटिंगच्या वेळेस, पण आता तुम्हाला आवाज येतोय. असो, तर असं सगळं आहे आपलं मोटो व्लॉगिंग सेटअप, बिगिनर फ्रेंडली. आणि सगळ्या माउंट्स आणि कॅमेरा आणि AKG हेडफोन या सगळ्यांचे मी लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकल. जर तुम्हाला परचेस करायचं असेल, लिंक ओपन करून परचेस करू शकता. तर यानंतर नेक्स्ट व्हिडिओ आपला येणार आहे रायडिंग गिअर्सवरती. म्हणजे मी जे काही रायडिंग गिअर्स विकत घेतलेले आहे सगळे, म्हणजे हेल्मेट, जॅकेट आणि पॅन्ट, रायडिंग बूट्स, रायडिंग ग्लोव्ज, हे सगळ्या गोष्टीचे एक मी व्हिडिओ बनवणार आहे याच्यानंतरचा एक. आणि काही नाही. तर हा एरिया जर तुमच्या ओळखीचा असेल तर नक्की मला सांगा. मला कमेंटमध्ये नका सांगू, पर्सनलमध्ये सांगा. मेरे ख्यालों की मलिका. आणि आपली एक डेली जिम ब्लॉगची पण सिरीज चालू आहे यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर. जर तुम्ही जिम रिलेटेड कंटेंट बघत असाल तर सपोर्ट करा. आणि मोटो व्लॉगिंग कंटेंट बघत असाल तरी यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि इंस्टाला फॉलो करा.